हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस। या निमित्ताने आज एबीपी माझाचे प्रतिनिधी वैभव परब यांनी दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांशी संवाद साधला आणि या संवादादरम्यान दोन्ही बाजूने जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली। पण पहिलं सुनील प्रभूंकडे जाऊया, सुनील प्रभूंकडून जाणून घ्या। प्रभू साहेब, या अधिवेशनातून महाराष्ट्राला काय सांगाल की नेमकं काय महाराष्ट्राला काय सांगायचं? एवढं मोठं बहुमत देऊन देखील मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन देखील खातेवाटप होत नाही, यातच सगळं आलेलं आहे। त्यामुळे हे जे बिनखात्याचे मंत्री आहेत त्यांना नागपूर अधिवेशनामध्ये काम काय होतं हे तरी त्यांनी सांगावं ना। कारण अध्यक्ष विधानसभेचे असं बोलले की वन मॅन मुख्यमंत्री सगळं सांभाळायला सक्षम आहेत, त्यामुळे या आता मंत्र्यांची गरजच नाही, सगळं मुख्यमंत्री सांभाळतील। या 2 दिवसामध्ये खातेवाटप होऊन जाईल आणि जे प्रभूसाहेबांची जी काही इच्छा आहे ती पण आम्ही पूर्ण करू। हे महायुतीचं सरकार खंबीर निर्णय घेण्यासाठी निर्णय एवढाच झालेला आहे की प्रभूसाहेबांच्या मनामध्ये होतं, ते चांगलं जॅकेट घालून आले होते की आपण मंत्री बनू, पण त्यांचं ते स्वप्न पूर्ण झालं नाही आहे। एखाद्याचा आत्मा धोकावला गेला की तशाच पद्धतीने ते वाक्य बाहेर येत असतात, त्यामुळे प्रभूसाहेबांचे वाक्य असेच बाहेर येणार। हे जे आता कुशीत गाजरं खात आहेत, मला सांगा जॅकेट घालण्यासाठी किंवा ब्लेझर घालण्यासाठी, मंत्री होण्यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।